नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वंदे मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत। आज आपण अरुणा ढेरे यांनी लिहिलेला वाट पाहताना हा पाठ सविस्तर पाहूयात। सर्वप्रथम लेखिकेचा परिचय करून घेऊयात। लेखिका अरुणा ढेरे यांचा जन्म 1957 साली झाला। मराठी भाषेतील प्रसिद्ध साहित्यिक। त्यांनी कविता, कथा, संशोधन, समीक्षा इत्यादी साहित्य प्रकारात लेखन करून मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे। अरुणा ढेरे यांच्या लेखनाने त्यांचं एक मराठी साहित्यातील वेगळेपण सिद्ध झालं आहे। त्यांची प्रत्येक साहित्यकृती काव्यरूपात मनाला थेट भिडणारी असते। काव्यात्मकता आणि मानवी नात्याचा शोध घेणारे साहित्य ही त्यांच्या ललित साहित्याची वैशिष्ट्ये आहेत। लेखिकेच्या घरात उत्तम दर्जाची हजारो पुस्तके आणि वडिलांना भेटायला येणारे नामांकित साहित्यिक यांचा सहवास लाभल्याने त्यांचे लेखन बहुश्रुत झाले आहे। सर्वप्रथम या पाठाचा पाठ्यपरिचय पाहूयात। अरुणा ढेरे यांनी लिहिलेल्या या वाट पाहताना या पाठामध्ये माणसाने नेहमी आशावादी जीवन जगावे, कोणत्याही गोष्टीची वाट पाहणे हा या आशावादाचाच एक भाग आहे। त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात वाट पाहणे ही बाब अटळ अशी असते। हे वाट पाहणे कधी सुखद तर कधी दुःखद, कधी उत्कंठा वाढवणारे तर कधी हुरहुर लावणारे, दडपण आणणारेही असते। या वाट पाहण्यातील विविधता, त्यामागील कारणे व त्यामागे असलेली आर्तता याचे वर्णन विविध उदाहरणाद्वारे लेखिकेने या पाठातून करून दिले आहे। होळीनंतर थंडी झपाट्यानं कमी होत जायची आणि आंब्यावर मोहर नुसता घमघमत असायचा। परीक्षा तोंडावर आलेली असायची। मोकळ्या अंगणात अंथुरणं पडायची ती सुट्टी लागल्यावर। पण मार्च एप्रिलमध्ये आम्हाला गॅलरीत झोपायला मिळायचं। रात्रीचे मऊगार हात अंगावर फिरायला लागले की झोपेची गडद चाहूल यायची। डोळे मिटताना मनात एकच संदेश जागा व्हायचा, उद्या कोकिळीचं कुहू ऐकू येईल का बघू। पहाटे पहाटे गाढ झोपेत असताना तो कुहू कुहू आवाज कानावर यायचा आणि त्या आवाजाची वाट पाहण्याचं सार्थक होऊन जायचं। सुट्टीची वाट पाहणं तर केव्हापासून सुरू झालेलं असायचं। अभ्यासाचा आळस नसायचा, पाठांतर आवडायचं। नेमलेली पुस्तकं गोष्टीच्या पुस्तका इतकीच परत परत आवडीनं वाचली जायची। पण अभ्यासाचं वही पुस्तक जरा बाजूला झालं की सुट्टीची आठवण उसळी मारून वर यायची। ते अंगणातलं हजारी मोगऱ्याचं झाड, शनिवार वाड्यात सकाळी सकाळी जाऊन वेचून आणलेली बकुळीची फुलं, माठातलं वाळा घातलेलं पाणी, आई आत्यांची कुरड्या पापड्यांची घाई, अंगणभर पडणारी वाळवणं, कैरीची डाळ आणि पन्ह, कधी मधी घरची परवानगी मिळाल्यावर चोखायला मिळणारे बर्फाचे गोळे, उसाचा ताजा रस आणि मुख्य म्हणजे खूप गोष्टींची आणि कवितांची नवी पुस्तकं। सुट्टीची किती वाट पाहत असो आम्ही। या ठिकाणी पन्ह म्हणजे कैरीपासून तयार केलं जाणारं एक पेय आहे। कोकणात किंवा मराठवाड्यामध्ये ते आजही पिलं जातं। वाळा ही एक औषधी वनस्पती असून पाण्यात टाकून पिल्याने शरीरातील उष्णता कमी होते, म्हणून याचा उपयोग केला जातो। आणि शनिवार वाडा हा महाराष्ट्रातील पुणे शहरात एक ऐतिहासिक वास्तू आहे। पेशव्यांचे ते निवासस्थान म्हणून ओळखले जाते। संरक्षित वास्तूमध्ये या शनिवार वाड्याचा समावेश आहे। आणि हजारी मोगरा ही मोगऱ्याचीच एक प्रजात असून झुपकेदार मोठे सुगंधी फूल हे या फुलझाडाचे विशेष आपणास सांगता येते। लेखिकेला होळीनंतर परीक्षा संपल्यावर अंगणात झोपण्याची संधी मिळायची। हवेशीर नैसर्गिक वातावरणात सकाळी कुहू कुहू ऐकू येईल अशी आशा बाळगत असताना केव्हा तरी डोळा लागतो आणि पहाटे झोपेत असताना कोकिळेची कुहू कुहू लेखिकेच्या कानी पडे, तेव्हा तिच्या वाट पाहण्याचं सार्थक होई। सुट्टीची वाट पाहणे, अंगणात झोपायला मिळण्याची वाट पाहणे, कुहू कुहू आवाजाची वाट पाहणे ही वाट पाहण्याची लेखिकेची सुरुवात आहे। त्याचबरोबर अंगणातील हजारी मोगऱ्याचं झाड, शनिवार वाड्यातील बकुळीची फुलं, माठातलं वाळा घातलेलं पाणी, आई आत्यांची कुरड्या पापड्यांची घाई, अंगणभर पडणारी वाळवणं, कैरीची डाळ आणि पन्ह आणि बर्फाचे गोळे, त्याचबरोबर उसाचा ताजा रस अशा प्रकारच्या अनेक गोष्टींची आणि कवितांच्या नव्या पुस्तकांची आठवण यायची। आणि हे सारं सुट्टी झाल्यावर मिळायचं। म्हणून लेखिका सांगतात की सुट्टीची किती वाट पाहत असो आम्ही। आमच्या भल्या मोठ्या वाड्यात पुष्कळ बिराड असली तरी अख्ख्या वाड्याला मिळून असलेला एक चौथा मजला म्हणजे माळाच होता। सुट्टीची वाट पाहताना माळ्यावर जाऊन पुस्तकांच्या गराड्यात बसण्याच्या अद्भुत कल्पनेनं अगदी आतून मन फुलून येई। पुस्तकांची वाट पाहण्यात एक गंमत होती, एक वेगळं जग तिथे भेटत होतं।
न पाहिलेले देश, न पाहिलेली माणसं, न अनुभवलेले प्रसंग, अनोळखी तरी पण आपले वाटणारे, ओळखीचे धागे जुळणारे, न जुळणाऱ्या गोष्टीसुद्धा किती थक्क करणाऱ्या. म्हणजे जग असंही असतं तर मला केवढं तरी नवे पण भेटत होतं आणि शब्दांची जादू कळत होती. मी वाचत होते त्या गोष्टी, तो इतिहास, ती गाणी कुणीतरी रचलेली होती, लिहिलेली होती. जे सुचलं, जे लिहावंसं वाटलं ते कसं लिहू शकली आहेत ही माणसं. मला भाषेची ताकद समजत होती, लेखकाच्या प्रतिभेची ताकद समजत होती. म्हणून पुस्तकं वाचण्याची वाट पाहण्यात उन्हाळ्याच्या आधीचा काळ इतका वेळ लावायचा की बस. आणखी एक वाट पाहणं होतं पोपटांच्या थव्याचं. आमच्या घरामागे एक मोठं उंबराचं झाड होतं. ऊन तापण्याचे दिवस आले की त्यांचे थवे उंबरावर येऊन उतरायचे. कशा तरीच पानांचं गाठीगाठीचं ते झाड तेव्हा पिक्या उंबरांनी आणि रागूंच्या हिरव्या पंखांनी इतकं सुंदर होऊन जायचं. मी वाट पाहायचे त्या थव्यांची, त्या लालसर गोड झालेल्या उंबरांची, माझ्या मनात जाग्या होणाऱ्या कितीतरी कवितांची. लेखिकेच्या भल्या मोठ्या वाड्यात पुष्कळ बिराडं म्हणजे अनेक कुटुंबे वास्तव्यास होती. बिराड म्हणजेच भाडेकरूप्रमाणे राहणारी लोक. 4थ्या मजल्यावर पुस्तकांच्या गराड्यात बसणे लेखिकेला खूपच आवडायचे. कारण मुळातच पुस्तक वाचनाची आवड असणारी लेखिका सुट्टीची वाट पाहत असायची. कारण या काळात तिला माळ्यावर बसून विविध प्रकारची पुस्तके निवांतपणे वाचता येत. या पुस्तकांच्या आगळ्या वेगळ्या जगाची आणि लेखिकेची गाठभेट सुट्टीतच होत असे. या पुस्तकातून कधी न पाहिलेले देश, न पाहिलेली माणसे, न अनुभवलेले प्रसंग, या साऱ्या अनोळखी पण तरीही आपल्याशा वाटणाऱ्या, थक्क करून सोडणाऱ्या गोष्टी समोर येतात. या शब्दामध्ये असलेली लेखिकेला भारून टाकणारी जादू, त्यातील नवेपणा, त्यातील भाषेत असलेली ताकद, त्यामागील लेखकांची प्रतिभा, त्याच्या कल्पनेचे कागदावर झालेले चित्रण, या साऱ्याची कल्पना करूनच लेखिकेला गंमत वाटे. या उन्हाळ्याच्या आधी सुट्टी जवळ आल्याची व त्यामुळे आपल्या आवडीला सवड मिळण्याची वेळ जवळ येत असल्याची जाणीव होत असल्याने हा काळ लेखिकेला खरंच वेड लावत असे. लेखिकेचं आणखी एक वाट पाहणं होतं आणि ते म्हणजे पोपटांच्या थव्याचं. लेखिकेच्या घराच्या पाठीमागं एक मोठे उमराचे झाड होते. उन्हाळ्याचे दिवस जवळ येऊ लागताच गोडसर लाल पिकलेल्या उमराने ते झाड बहरून जात असे. त्याचा आस्वाद घेण्याकरिता त्या कशा तरी दिसणाऱ्या पानांच्या गाठीगाठीच्या झाडावर पोपटांचे थवेच्या थवे येऊन उतरत आणि पोपटांचा किलबिलाटही व्हायचा. हा सारा नजारा एक आगळा वेगळा दिसायचा. कारण या नजाऱ्यात हिरव्या पंखाच्या पोपटामुळे सौंदर्यामध्ये आणखीन भर पडे. ते सौंदर्य पुन्हा पुन्हा अनुभवण्याकरता उत्सुक असलेली लेखिका या पोपटांच्या थव्याची वाट पाहत असे. म्हणून पोपटांची वाट पाहणं म्हणजेच पोपटांच्या थव्याची वाट पाहणं ही एक लेखिकेची आठवणच आहे. पुढे मग कवितेचं बोट मी चांगलं घट्ट धरून ठेवलं. तिची माझी मैत्रीच झाली. आपण कधी पण केव्हा पण मैत्रिणीला हाका मारतो, तिच्याकडे धावतो, तिच्याबरोबर भान विसरून मनातलं वाटेल ते बोलतो. इथे फक्त एक फरक होता, तिला हवं तेव्हा ती माझ्याकडे यायची, कधीही, रात्री, मध्यरात्री सुद्धा. पण मला मात्र कधी कधी खूप वाट बघायला लावायची. मी हाक मारल्यावर हमखास येईलच असं नसायचं कवितेचं. मग तिची वाट पाहणं, अस्वस्थ होणं, कशातच मन लागेनासं होणं, आई आत्याची ती बोलणं खाणं. आज ते वाट पाहणं आठवलं तरी मी पुन्हा हुरहुरते. उमराच्या पिकल्या फळावर पोपटांचे हिरवे पंख पुन्हा उतरून यावेत असं उगाच वाटत राहतं. आमची आत्या तेव्हा उरुळी कांचनच्या मराठी शाळेत नोकरी करायची. तेव्हा आजच्या सारखी उरुळीला सहज जाण्याजोगी वाहनांची सोय नव्हती. आत्या सकाळी 8 वाजताच घरातून जायची, बस पकडून रेल्वे स्टेशनला जायची. मग पॅसेंजरनं उरुळी, परतताना तसंच. गाडी पुष्कळदा उशिरा सुटायची. पुन्हा पुणे स्टेशनवरून बसणं घरी परतायला तिला कधी 9, 9:30 सुद्धा व्हायचे. आम्ही भावंड तेव्हा तिची वाट बघतच वाड्याच्या दिंडी दरवाजात उभी राहायचो. आत्या येईपर्यंत वाट बघून रडू गळ्याशी दाटलेलं असायचं. ती आली की धाकटा भाऊ झेप टाकून तिला लोंबकळायचा आणि मी रडू आवरत हसायची. सगळा शोष निपटून तिच्या जवळ घेण्यानं शांत वाटायचं. तिला नोकरी करणं भाग होतं आणि आमचं वाट पाहणं अटळ. आज हे समजणं, पण तेव्हा जीव नुसता फुटून जायचा. कसली भीती वाटत राहायची. लेखिका पोपटाच्या थव्याची वाट पाहायची, लालसर गोड झालेल्या उंबरांची वाट पाहायची
अगदी तसंच कवितेचीही वाट पाहायची. लेखिकेची कवितेशी मैत्री जुळलेली होती. कवितेचा सहवास तिला सतत हवासा वाटत असे. मात्र कविता तिच्या स्वतःच्या मर्जीनेच लेखिकेजवळ येत असे. लेखिकेच्या हाकेनुसार ती येईलच असे नसल्यामुळे लेखिकेला तिची खूप वाट पाहावी लागत असे. ही वाट पाहण्याची अवस्था अस्वस्थ, हुरहुर लागलेली, कशातच मन न लागणारे अशी असे. त्यामुळे कवितेची वाट पाहणं आठवलं की त्या आठवणीसोबतच लेखिकेच्या मनात ती अस्वस्थता निर्माण व्हायची व हुरहुरताही निर्माण व्हायची. लेखिकेला हुरहुर व्हायचं. म्हणून कवितेची वाट पाहणं आठवून लेखिका कवितेसाठी आतुर व्हायच्या. त्याचबरोबर लेखिकेची आत्या उरुळी कांचनच्या मराठी शाळेत नोकरी करत होत्या. त्यावेळी उरुळीचा प्रवास सोयीस्कर नव्हता. बस, रेल्वे यातूनच करावा लागायचा. प्रवास त्या वेळेतील खूपच अडचणीचा होता आणि वेळेच्या बाबतीत अनिश्चितता असायची. आत्याला घरी परतायला खूपच वेळ व्हायचा, म्हणजेच उशीर सुद्धा व्हायचा. त्यामुळे लेखिका व तिचा धाकटा भाऊ दोघेही तिची वाट पाहत बाहेर उभे राहत. बाहेर म्हणजेच दिंडी दरवाजात उभे राहायचे. दिंडी दरवाजा म्हणजे मुख्य दरवाजाला लागून छोटासा असणारा दरवाजा. या विरहाने आलेले रडू आवरत वाट पाहणे लेखिकेसाठी नित्याचे झाले होते. आत्याकडे मात्र या नोकरीशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे लेखिकेला व तिच्या भावंडांना आत्याची वाट पाहावी लागे. ही एक आत्याची वाट पाहणे लेखिकेची आठवण विशेषच आहे. अलीकडे एक सुरेख परदेशी सिनेमा पाहिला. चिनी सिनेमा पोस्टमन इन द माउंटन हे त्याचं नाव. पहाडी प्रदेशामधला एक जुना पोस्टमन आजारी पडतो, म्हणून त्याच्या जागी त्याच्या मुलानं काम करायचं ठरतं. मुलगा काही फारसा उत्सुक नसतो त्या कामाला, पण शेवटी पत्रांचा थैला पाठीवर घेऊन वडिलांबरोबर कामाची माहिती करून घेण्यासाठी निघतो. वाहनांची सोय नसलेल्या लहान लहान वाड्या वस्त्या पायी चालत हिंडायच्या. हे वाटतं तितकं सोपं काम नव्हतं. एका वस्तीवर दोघं बापलेक येतात. तिथं एका झोपडीशी एक अंध म्हातारी बसलेली असते. पोस्टमन आल्याचं तिला बरोबर समजतं. ती आनंदून जाते. पत्र हातात घेऊन ती स्पर्शानं त्याचा आनंद भोगते. पोस्टमनलाच ते वाचायला सांगते. म्हातारीच्या मुलानं तिला पाठवलेलं ते पत्र असतं. त्यानं आपल्या आईची खूप प्रेमानं विचारपूस केलेली असते. तिला घेऊन जायला तो लवकरच येणार असल्याचं त्यानं लिहिलेलं असतं. ते सगळं ऐकताना म्हातारीच्या तोंडावर खूप समाधान पसरतं. मुलगा जेव्हा पुढे होतो तेव्हा त्याला दिसतं की बापाच्या हातात मुळी कोरा कागदच आहे. त्यावर काहीही लिहिलेलंच नाही. म्हातारी मात्र त्याच्या बापाला पुन्हा पुन्हा धन्यवाद देते, आशीर्वाद देते. तिथून लांब आल्यावर मुलाला बाप सांगतो की ती म्हातारी आपल्या दूर गेलेल्या मुलाची वाट पाहत आहे. त्याच्या पत्राची, त्याच्या येण्याची वाट पाहते आहे. तिचा मुलगा कधीच तिला पत्र लिहित नाही, तिची चौकशी करत नाही. पण तिचं वाट पाहणं पोस्टमनला मात्र सहन होत नाही. त्या म्हातारीला आनंद वाटावा म्हणून दरवेळी पोस्टमन मनानंच कोरं पत्र वाचत आलेला असतो आणि म्हातारीचे शेवटचे दिवस त्यामुळे समाधानात चाललेले असतात. आता त्याच्या तरुण मुलानं त्याची जागा घेताना हेच नाटक पुढे चालवायचं आहे. शहरगावी राहणाऱ्या मुलांची पत्र हाच म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार आहे. हे ओळखलं आहे त्या प्रौढ समंजस पोस्टमननं. तो नुसता पत्र पोहोचवणारा सरकारी नोकर नाही, तो माणूस आहे, भला माणूस. आपल्या तरुण मुलाला तो केवळ पहाडातल्या वाटा आणि खेडी दाखवत नाही, तो त्याला माणसं दाखवतो आहे. माणसापर्यंत पोहोचवण्याचे पूल दाखवतो आहे. म्हातारीचं वाट पाहणं सुखाचं करण्याची रीत त्यानं मुलाला समजावली आहे. वाट पाहणं ही गोष्ट एरवी सुखाची थोडीच असते. दुःख, काळजी, भीती, अस्वस्थता, तडफड कितीतरी गोष्टी असतात त्यात भरलेल्या. पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्याचे डोळे आठवा जरा, किंवा विठूच्या दर्शनाची वाट पाहणाऱ्या संतांचे अभंग आठवा. त्या करुणेचा स्पर्श झाला की लक्षात येतं, एखाद्या गोष्टीची वाट पाहायला लागते तेव्हाच तिची किंमत कळत जाते. कित्येक मोलाच्या गोष्टी सहज मिळाल्या तर त्याचं मोलच आपल्या लक्षात येत नाही. वाट पाहताना आपण संयम शिकतो, धीर धरायला शिकतो, एखाद्या गोष्टीवरचा विश्वास घट्ट करायला शिकतो. श्रद्धा डोळसानी पक्की होत जाते, ध्यास वाढत जातो. हे सगळं एका वाट पाहण्याची गोष्ट करताना सहज मनात येतं आहे आणि वाटतं की जे हवं ते सहज हाती येऊच नाही. थोडी वाट पाहायला लागावी, थोडी तडफड भोगायला लागावी, तरच सुखाची चव वाढेल, यशाची गोडी वाढेल, प्रेमातली मायेतली तृप्ती वाढेल आणि आयुष्याबद्दलची ओढही वाढेल.
या ठिकाणी पोस्टमन अचानक आजारी पडल्याने त्याच्या मुलांनी त्याचे हे जबाबदारीचे काम करावे व स्वतः वडिलांच्या जागी जबाबदाऱ्या पूर्ण कराव्यात असं ठरवलं. मुलाला मनातून उत्सुकता नव्हती, तरीही कामाची माहिती करून घेण्याकरता तो स्वतः वडिलांसोबत वस्तीवर गेला. वस्तीवर राहणारी एक अंध म्हातारी आपल्या दूर गेलेल्या मुलाच्या पत्राची व मुलाची सतत वाट पाहत असे. जेव्हा पोस्टमन वस्तीवर जायचा तेव्हा मोठ्या आनंदाने ती पोस्टमन जवळ पत्राची चौकशी करत असे. पोस्टमनने दिलेल्या पत्राच्या स्पर्शाने अनुभव सुद्धा ती म्हातारी घ्यायची. मुलाने पाठवलेल्या पत्रात त्याने आईची खूप प्रेमाने विचारपूस केलेली असे. तिला तेथून सोबत घेऊन जायला तो लवकरच येणार असल्याचे पत्रात त्याने लिहिलेले असे. हे सारं ऐकताना म्हातारीच्या तोंडावर भरपूर समाधान पसरायचं. पोस्टमन हे असं का करत असे या गोष्टीचा सुद्धा आपण थोडा विचार केला पाहिजे. वस्तीवर राहणारे अंध म्हातारी आपल्या दूर गेलेल्या मुलाची आतुरतेने वाट पाहायची. त्याचे पत्र येईल, तो स्वतः तिला भेटायला येईल ही तिची वेडी आशा होती आणि या वेड्या आशेने ती जगत असे. तिचा मुलगा तिला कधीच पत्र लिहित नव्हता, तिची साधी चौकशीही करत नाही, पण तिची वेडी आशा वाट पाहण्यामागील तिची तळमळ पोस्टमनला मात्र सहनच होत नव्हती. म्हणून त्या म्हातारीला काही काळापुरते का असेना समाधान वाटावे, आनंद वाटावा, तिला बरं वाटावं म्हणून म्हातारीचे शेवटचे दिवस समाधानात जावे म्हणूनच किंवा जाण्यासाठीच पोस्टमन मनानच कोरं पत्र वाचायचा. आणि हीच गोष्ट पोस्टमनच्या मुलाला पुढे चालवायची आहे. पोस्टमन आपल्या मुलाला फक्त पहाडातल्याच वाटा दाखवतो का, खेडी दाखवतो का, तर नाही, तो त्याला माणसं दाखवतो आहे, माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आहे. म्हातारीचं वाट पाहणं सुखाचं करण्याची रीत मुलाला समजावत आहे. म्हणूनच शेवटी लेखिका म्हणते, हे सगळं एका वाट पाहण्याची गोष्ट करताना सहज मनात येतं आणि वाटतं जे हवं ते सहज हाती येऊच नये. थोडी वाट पाहायला लागावी, थोडी तडफड सुद्धा भोगायला लागावी, तरच सुखाची चव वाढते, यशाची गोडी सुद्धा वाढते, प्रेमातली मायेतली तृप्ती वाढते आणि आयुष्याबद्दलची आपली ओढही वाढते. वंदे मराठी या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी येथे क्लिक करा आणि हे व्हिडिओ आवर्जून पहा. निश्चितच आपणास फायदा होईल.